प्रत्येक स्त्री हे एक मल्टीटास्किंग असते, हे कुणाला सांगायची गरजच नाही. सो आपण ते करू शकतात, ते एवढी कॅपॅसिटी आहे आपल्यामध्ये. सो हॅलो एव्हरीवन. तर नेहमीच्या व्लॉगमध्ये मी माझं डेलीचं रुटीन व स्किन केअर हेअर टिप्सबद्दल मी शेअर करत होते, परंतु आज काहीतरी वेगळं म्हणून मी वडा सांबार चटणी याबद्दल शेअर करणार आहे. मी त्यासाठी रात्रीच 2 बाउल उडीदची डाळ व त्यामध्ये थोडेसे मेथी दाणे भिजवत घातलेले होते. मी पूर्वी 2 ते 3च तास डाळ भिजवत होते, परंतु मला हवे तसे वडे होत नव्हते. सो मी याप्रमाणे आता ट्राय करत आहे, जेणेकरून माझे वडे बाहेरून एकदम क्रंची व आतून मऊ असे स्पॉन्जी होतात. नंतर त्यासोबत मी सांबार व चटणीची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नंतर मी ते डाळ 2 ते 3 वेळेस छान वॉश करून घेतली व नंतर ह्याचं बॅटर तयार करायला घेणार आहे. तर कोणी म्हणतं ह्याचं जाडसर बॅटर केले की वडे छान क्रंची होतात, परंतु मला एकदम ह्याचं फाईन बॅटर केल्यानंतरच वडे आवडतात. ॲज युअर विश, तुम्हाला जसे आवडेल तसं तुम्ही करू शकता. नंतर इकडे बॅटर करत मला आज टाईम खूप कमी आहे, सरांना OPDला वगैरे लेट होणार आहे. सो मी इथे सांबारची पण तयारी करत आहे. त्यासाठी मी तुरीची डाळ थोडीशी 2 ते 3 वेळेस घेऊन वॉश करून घेतली. नंतर एक उभा चिरलेला कांदा, थोडीशी हळदी व टेस्टनुसार सॉल्ट ॲड करून घेतलं व दुसरीकडे गॅस व ते शिजण्यासाठी ठेवत आहे. नंतर इथे बॅटरसाठी आपण पटकन तयारी करून घेऊया. ते बॅटर मी याचं फाईन करून घेते. नंतर हे बॅटरना आपण त्यामध्ये जेवढं फेटताल तेवढं चांगलं, त्यासाठी मी इथे थोडंसं सॉल्ट ॲड करून 5 ते 6 मिनटं कंटिन्यूली बॅटर फेटून घेते, जेणेकरून आपले बॅटर एकदम लाईट वेट होईल व आपले वडे हवे तसे बाहेरून क्रंची व आतून स्पॉन्जी होतील. सो तुम्हाला टाईम भेटला तर तुम्ही नक्की वडेसाठी बॅटर फेटून घेताल. नंतर हे आपलं बॅटर छान झालं का नाही यासाठी एका बाउलमध्ये पाणी घ्या व थोडंसं बॅटर टाकून पहा. तर हे फ्लोट झालं तर समजा आपलं बॅटर एकदम छान झालेलं आहे. तर आपण सर्वच ते एकदम मल्टीटास्किंग असतातच, तरी पण इथे मी सांबार होत बॅटर करून झालेलं आहे. तर आपण चटणीसाठी तयारी करूया. तर त्यासाठी गार्लिक, भिजवलेले शेंगदाणे, भिजवलेले बदाम आणि ओलं नारळ हे सर्व मी तयारी करून घेतलेले आहे. तर हे एका भांड्यामध्ये टाकून घेऊन तुम्ही त्यात थोडीशी साखर, चवीनुसार मीठ हे ॲड करून याचं शेंगदाण्याची चटणी एकदम फाईन अशी करून घ्यायची. नंतर हे एका बाउलमध्ये काढून तुम्हाला त्यामध्ये दही पण ॲड करू शकता, परंतु मी करत नाही की नंतर काही कालांतर ते आंबट होते म्हणून. तर याच्यावर मी जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याचा तडकाही टाकते. नंतर आपलं सांबार इकडे होत मी इकडे वडे पण तळायला घेते. आता ओजसला कंट्रोल तर होत नाही आहे आणि मला आज उशीर पण खूप झालेला आहे. तसं मी दोन्ही कामं सोबत करते. प्रत्येक स्त्री हे एक मल्टीटास्किंग असते, हे कुणाला सांगायची गरजच नाही. सो आपण ते करू शकतात, ते एवढी कॅपॅसिटी आहे आपल्यामध्ये. सो तर इकडे ओजसला प्लेटमध्ये त्याला चटणी खूप आवडते. सांबारऐवजी तो चटणीसोबतच वडे खाण्यास जास्त प्रेफर करतो. मी त्याला सर्व करून दिलेले आहे. तर त्याला विचारल्यानंतर तो म्हणतो एकदम यम्मी झालेला आहे. सो सॅटिस्फाईंग. नंतर इथे वड्यासाठी मी खाली एक्सेस ऑइल निघण्यासाठी ते टिश्यू पेपरवरती टाकून घेतलेले. नंतर वडे तळत इकडे सांबारची पण तयारी करत आहे. ते मी त्यासाठी आमसूल, गूळ, खडे मसालेमध्ये तेजपत्ता, दालचिनी, लवंग आणि कढीपत्ता हे सर्व एक तयारी करून घेतलेली आहे. नंतर तेल गरम झाल्यानंतर जिरे, मोहरी व गार्लिक जिंजरची पेस्ट टाकून नंतर खडे मसाले वगैरे टाकलेले. हे सर्व भाजून होऊस तर म्हणजे एकदम कडक होऊस आपले वडेकड पण भात चालू होतं माझं काम. परत इकडे आपण झालेली तुरीची डाळ शिजवलेली होती, तर ते त्याच्यामध्ये टाकून घेतलेली. आणि सांबार मसाला शिवाय आपलं सांबार होतच नाही. इथे पूर्ण पॅकेट नाही आहे मी टाकलेलं, ते थोडंसं राहिलेलं. सो शेवटी मी पूर्ण टाकले. नंतर थोडीशी चटणी वगैरे टाकून ॲड केलेली. नंतर ते आपण डाळ वगैरे शिजवून घेतली त्यामध्ये ॲड केली. कन्सिस्टन्सीसाठी मी थोडंसं पाणी पण ॲड करणार आहे. ते ॲड करून झाल्यानंतर शेवटी मी इथे गूळ व आमसूल ॲड करून घेते, जेणेकरून आंबट गोड असे छान आपले सांबार तयार होईल. आंबट एकदम टेस्टी झालं. वडे पण मला जसे हवे तसे झालेले. नंतर हे किचनमध्ये एवढा राडा झालेला, कंटाळता आलेला, परंतु स्वच्छ करून घेतला व नंतर सर्व कामे वगैरे आवरून घेतले. तर माझा हा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पहिल्याबद्दल थँक्यू.